तर हाकेंना पुन्हा एकदा उपोषण करण्याची वेळ सरकारनं आणू नये अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडेंनी दिली आहे. त्यांनी हे उपोषण स्थगित केलंय याचा अर्थ त्यांची सरकारकडनं अशी अपेक्षा आहे की जे प्रश्न त्यांनी मांडलेत किंवा ज्या फॅक्ट्स त्यांनी दाखवलेल्या आहेत सरकारसमोर त्याच्याबद्दलची स्पष्टता व्हावी, त्याच्याबद्दलचं सरकारकडनं सकारात्मक आणि योग्य उत्तर मिळावं या अपेक्षेने नक्की त्यांनी ते स्थगित केलं असेल. आणि माझी अपेक्षा आहे की त्या स्थगित उपोषणाला परत उपोषणाला बसण्याची वेळ येऊ नये, अशा प्रकारे सरकारने त्याच्यावर तोडगा काढायला पाहिजे. लक्ष्मण हाके आणि वाघमार यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही त्यांचे आभार मानले. कुठल्याही समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये, मराठा समाज, ओबीसी समाज आणि कुणावरही अन्याय होऊ नये आणि म्हणून बरीच चर्चा झाली. त्यामध्ये एक अधिवेशनाच्या काळात पहिल्या आठवड्यामध्ये काही मुद्द्यांवर, काही विषयांवर सर्वपक्षीय बैठक घेण्याचंही ठरलं आणि त्यामुळे आज त्यांनी शासनाच्या शिष्टमंडळाला मान देऊन त्यांनी उपोषण मागे घेतलेलं आहे. त्यांना मी धन्यवाद देतो. आरक्षण त्यानिमित्तानं होणारी आंदोलनं या विषयावरती बोलतात